ब्रह्मदेवाने पृथ्वीची उत्पत्ती केली महाराज. आणि विष्णुदेव भंडारी एवढे नांदाचे ना. हा पुरुष असू पक्षी असू गाय असू गुरु असू जेवढे जीव आहे ना यांचं पालन पोषण केलं विष्णुदेव भंडारी. विष्णुदेव ब्रह्मदेवाला बोलायचा ब्रह्मदेव विष्णूला म्हणायचा म्हणे ब्रह्मदेवा काय केलं मी काय सांगू विष्णू तुला. मी स्वतः सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव म्हणतात मला. ही पृथ्वी तो निर्माण केली का? मी स्वतः निर्माण केली. अरे तो निर्माण केली मग काही उपयोग नाही. काही उपयोग विष्णुदेव म्हणायचं मी खाना दाना पुरवतोय. शंकर देवाला ऐकलं ऐकून घेतला देव होता होय. शंकर देव कसा होता आलं त्याच्या कशा करता बांधव काय सांगू कैलाशीच्या देवा तुम्हाला. मी ब्रह्मदेव होय. आणि हा विष्णू. अरे पण तुम्ही दोघं बांधता का बरं? मी स्वतः सृष्टीची उत्पत्ती करणार आहे ब्रह्मदेव म्हणतात मला. बर. आणि हा विष्णुदेव खानादाना पुरवणारा तो म्हणतो मी श्रेष्ठ आहे. पण माझ्या मते मी ब्रह्मदेव असताना
मी सृष्टीची निर्मिती करणार आहे. ब्रह्मदेव म्हणतात मला मी श्रेष्ठ आहे. तू श्रेष्ठ आहे. होय. रागावरण शंकराला रे हातात तू म्हणाला हात जुळीमध्ये घातला, भस्म हाताला घेतलाय, डाव्या भुजावर मारला, डाव्या हातावर. होय. आणि काय झालं माहिती का? काळ भैरवाला जन्माला, काळ भैरवाला जन्माला, आणि डाव्या भुजावरती फेकून मारलाय, आणि डाव्या भुजामधून काळ भैरवनाथाचा जन्म झालाय. जन्म झाल्यावर देव स्वपा नाही, देवाला लहान होता येतंय आणि मोठं सुद्धा होता येतं महाराज. दुसऱ्याला लहान करता येतं, मोठे करता येतंय. देव कसा आहे? कसा? भगवंताची करणी सारी भगवंताची करणी सारी
कर्म थांबा देत नाही हा का देत नाही हा कधीचा वार आहे कधीचा कधीचा वार येणार असं जेवण सांगेल हो कधी कसं भगवंताची कधी जेवणची गती आहे न्यारी हो माणसाचं किती गती आहे माणसात कळली जाते
अहो इतक्या गती यायचं नाही बोलायचं नाही पण देवाजवळ एकच गती या अशी गती हा मारून देणार नाही मारून देणार नाही अहो डोळ्याची पाठ सुद्धा हलवून देणार नाही याला रोग काढला भगवंतानं कोणता अरे अटक अटक भगवंताची गर्दी काही केळदा विचारा. भगवंताची गर्दी काही केळदा विचारा. भगवंताची गर्दी काही केळदा भगवंताची करणी सारी केळदा विचारा. तर शिवशंकरानं खेळ डावला महाराज होय काळभैरवनाथाचा डाव्या दांडातून जन्म झालाय आणि लहानचा मोठा होऊ लागला काळभैरव बोलू लागला. पण काय बोलू लागला हे म्हणले कैलाशीचा शंभू देवाय हा कशासाठी मला जन्म दिलाय. तुला माहिती नाही नाही ना हे दोघांचं भांडण चाललंय हे ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं बर याच्याकरता तुला जन्म दिलाय अच्छा. यांना काहीतरी कामगिरी सांग म्हणजे यांचं कशावरनं भांडण चाललंय. अरे हा म्हणतो मी लय मोठा आहे बर आणि तो म्हणतो मी लय मोठा आहे असं ना याच्यात मोठा कोण लहान कोण आहे मला ओळखूच येईना म्हणून करता यांना काहीतरी कामगिरी सांगा तू आता एक तर मला क्रोध आल्यावर आवडत नाही तुला माहिती आहे ना असं ना. हा आता ब्रह्मदेव आणि विष्णू बसले काय ते का राग पडले का नाही एकमेकावर?